नमस्कार. मी प्रांजली अजय आफळे, नाशिक इथून माझा विषय मांडते आहे. आज सावरकर असते तर. या ज्वलंत इतिहासाची धगधगती सारी पाने उजळून तुम्ही गेलात. या देशाच्या मातीचे चमचमते सारे मोती ठेवून तुम्ही गेलात. त्या काळ कोठडीतल्या भणभणत्या यमयातना सोसून तुम्ही गेलात. या मातृदेवतेसाठी प्रिय प्रिय संसाराला सोडून तुम्ही गेलात. या स्वार्थी जगतामध्ये तळपत्या देशभक्तीची लावून ज्योत गेलात. जखडत्या बेड्यातूनही उन्मुक्त राष्ट्रभक्तीचे शिकवून धडे गेलात. या ज्वलंत इतिहासाचे धगधगती सारी पाने उजळून तुम्ही गेलात. फक्त लेखणीतूनच नाही तर कृती उक्ती भक्तीतून राष्ट्राबद्दलची तळमळ व्यक्त करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः नमन. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो असे सांगून ज्यांनी या मातृभूचे महत्त्व पटवले आहे त्या मातृभूमीला त्रिवार वंदन. स्वातंत्र्यवीर सावरकर आज असते तर. खरं तर हा कल्पनाप्रधान निबंधाचा विषय. जेव्हा कल्पनाप्रधान निबंध लिहायचा असतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा सांगितला जातो की कल्पना या वास्तवाला धरून असल्या पाहिजेत. परंतु सावरकर आज असते तर हा विषय मांडताना असे सांगावेसे वाटते की वास्तव कल्पनेला धरून असले पाहिजे. खरोखरच स्वातंत्र्यवीरांचे चरित्र, त्यांची प्रखर देशभक्ती जाणून घेतली तर हे लक्षात येतं की कल्पनेतही न घडणाऱ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत. भगूरसारख्या छोट्या गावी झालेला जन्म, लहानपणीची तल्लख चक्रावून सोडणारी बुद्धिमत्ता, देशप्रेमाची लहानपणातच निर्माण झालेली उर्मी आणि फक्त स्वतः नाही तर सवंगड्यांमध्येही ही जाणीव, देशभक्तीची जाणीव निर्माण करण्याची जिद्द, इंडिया हाऊसमध्ये प्रथम स्वातंत्र्य समराची सुवर्ण जयंती साजरी करण्याची हिंमत, निर्भीड वक्तृत्व, बुद्धिनिष्ठ हिंदुत्वाची संकल्पना, तत्वांची सचोटी या सर्वच गोष्टी सामान्यांच्या आकलनापलीकडे आहेत आणि त्यांची ती सर्वश्रेष्ठ उडी खरोखर सामान्यांना कधीच कळणार नाही. सामान्यांना आजही सावरकरांचे कार्य पूर्णपणे माहीत नाही. स्वतंत्र भारतात जन्माला येऊन आनंदाने जगणारी ही पिढी 10वीच्या पुस्तकापर्यंत 10वीपर्यंतच इतिहास शिकते. नंतर बोटावर मोजण्या इतके लोक इतिहासाचा अभ्यास करतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी सुट्टीचा आनंद लुटतात आणि मग रोजचं जगणं. त्यात विभिन्न प्रश्न, देशापुढच्या समस्या, भ्रष्टाचारी नेते, लोकशाही देशात मतदानासाठी उदासीन असलेला मतदार राजा, राजकारणावर तावातावाने बोलणारी परंतु शिवाजी जन्मावा तो शेजारच्यांच्या घरी अशी वृत्ती, अशी मानसिकता असलेली सगळी प्रजा. अशा परिस्थितीत खरोखर सावरकर आज असते तर. सावरकर झंझावाती नेतृत्व, त्यांचे विचार, व्यक्तित्व विशाल वृत्तीचे होते. त्यांची अखंड भारत ही संकल्पना ही खूप वेगळी होती, श्रेष्ठ होती. हिंदुत्व ही जातीनिष्ठ किंवा धर्मनिष्ठ संकल्पना नसून ती एक वृत्ती असावी जिथे उत्तरेतील हिमालयापासून दक्षिणेच्या समुद्रापर्यंत प्रत्येक व्यक्ती समान आणि असे एक अखंड राष्ट्र म्हणजे भारत असावे, हिंदुस्थान असावे हे त्यांचे परखड मत होते. ज्याच्या अंगी वक्तृत्व असते तो नेता बनू शकतो, पण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे आपल्या ओजस्वी वाणीला सावरकरांनी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यासाठी संसार सोडला, डिग्री सोडली, आजीवन कारावास भोगला, प्रचंड यातना भोगल्या, पूर्वार्ध त्यातच संपला. परंतु त्यांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य मिळालं नाही. त्यामुळे उत्तरार्धात त्यांनी जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य हाती घेतलं. सावरकर खरंच आज असते तर. 100 वर्षापूर्वी जेव्हा छपाईचं कोणतंही तंत्र नव्हतं तेव्हा आपल्या ग्रंथाने इंग्रजांना त्यांनी हलवून सोडलं. शस्त्रास्त्र बनवण्याचं कोणतंही तंत्र उपलब्ध नसताना, विकसित नसताना अत्याचारी ब्रिटिश अधिकाऱ्यांना यमसदनास पाठवण्याचं नियोजन केलं.
आणि ते प्रत्यक्षात आणलं. कोणतंही समाज माध्यम नसताना अधिकाऱ्यांना योग्य ती शिक्षा करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. इंग्रजांविरुद्धच्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं कार्य त्यांनी त्या काळात केलं जेव्हा कोणतीही समाज माध्यमं नव्हती. आज 100 वर्षानंतर टेक्नॉलॉजीचा किती महापूर आलेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणाऱ्या या जमान्यात खरंच सावरकर असते तर त्यांनी या तंत्रशस्त्राचा पुरेपूर उपयोग केला असता. तंत्रज्ञानाचं शस्त्र वापरून, अंधश्रद्धा नष्ट करून, जाती धर्मभेद नष्ट करून अखंड भारतात हिंदुत्वाचं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न नक्की केला असता. आज सावरकर असते तर धर्मांधता नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी नक्की केला असता. जात ही संकल्पनाच त्यांना नको होती. आज ते असते तर कागदपत्रावरचा जातीचा कॉलम जो भारतीयांच्या अधःपतनाला कारणीभूत होत आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला असता. सावरकरांनी संन्यस्त खड्ग नावाचं जे नाटक लिहिलेलं आहे त्या नाटकातला नायक म्हणतो की युद्ध हा धर्म नव्हे, पण सुष्टांच्या बचावासाठी हिंसा झाली तर ती शास्त्राला धरून आहे. शस्त्रयुग जाऊन शास्त्रयुग आलं पाहिजे. खरोखर सावरकर असते तर बुद्धिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ युग निर्माण झालं असतं. मनुष्याची, समाजाची मानसिकता, सामाजिकता, बुद्धिमत्ता, आध्यात्मिकता यांचा वेगळाच प्रवास कदाचित सुरू झाला असता. माध्यमांमुळे आजची पिढी जी दिशाहीन बनत चाललेली आहे त्या माध्यमातून सावरकर दिशादर्शक बनले असते. सावरकर असते तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा टाहो फोडून आपल्या बाळांना शिकण्यासाठी परदेशात पाठवणाऱ्यांना मराठी भाषेला विश्वभाषेचा दर्जा प्राप्त होताना याची देही याची डोळा पाहता आलं असतं नक्कीच. क्रांतिकारक, लेखक, भाषातज्ञ सावरकर खरंच तुम्ही आज असतात तर राष्ट्र निर्माणाचं काम पूर्ण झालं असतं. आज खरंच तुमच्यासारख्या वादळी व्यक्तिमत्वाची नितांत गरज आहे देशाला. पण सावरकर तुम्ही आहातच. तुम्ही आमच्या विचारात आहात. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुमचे विचार पुढे नेण्याचा मनापासून प्रयत्न करू. परत एकदा सावरकरांना शतशः प्रणाम.